नमस्ते विद्यार्थ्यांनो. पॉइंट टू पॉइंटच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण घेऊन आलेलो आहे आपल्या सिरीजनुसार इतिहासचा क्वेश्चन. दक्षिण भारतातील कला व साहित्याच्या विकासात कांचीच्या पल्लवांचे योगदान सांगा. हा क्वेश्चन UPSCच्या 2024च्या मेन्समध्ये येऊन गेलेला आहे. तर प्रस्तावनेमध्ये आपण कांचीच्या पल्लवांचे राज्य कोणत्या काळात होतं आणि त्या काळामध्ये कला व शैलीचा कसा विकास झाला याचा आपण थोडक्यात माहिती देणार आहे. इथं माझ्याकडून प्रस्तावना मोठी दिलेली आहे. आणि मागच्या वेळेस सांगायचं राहिलं, की हे फक्त तुमच्या माहितीसाठी मी प्रस्तावना, मुख्य भाग वगैरे निष्कर्ष लिहीत असतो. ते की ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंग करू त्यामध्ये लिहिण्याची काही गरज पडत नाहीये. फक्त एक एक्झामिनर जो असतो त्याला एक क्लू भेटावा म्हणून फक्त मांडणी त्याची करायची असते. इथं फक्त आपल्या माहितीसाठी मी असं लिहिलेलं आहे. इसवी सन पूर्व 4थ्या ते इसवी सन पूर्व 9व्या शतकाच्या दरम्यान कांचीच्या पल्लवांचे राज्य दक्षिण भारतातील कला आणि साहित्याच्या विकासात मूल्यवान योगदान देऊन गेलेले आहे. तर इसवी सन पूर्वच्या 4था ते 9वा हा काळ हा द्रविड शैलीच्या कलेचा सुवर्णकाळ मानला जातो. कारण की पल्लवांनीच खाली साउथ इंडियनच्या जी शैली आहे, त्याला सुरुवात केली आणि ती सर्वोच्च अशा अ, शिखरावर त्यांनी पोहोचवलेली आहे. आणि याचाच परिणाम मग पुढे चोळ आणि पांड्य राजवंशावर आपल्याला दिसून येतो. तर मुख्य भागामध्ये पल्लवांच्या कलेतील योगदान तर काय आहे, पल्लवांनी पहिल्यांदा रॉक कट वास्तुकला सुरू केली. रॉक कट म्हणजे काय आहे, जे दगड किंवा डोंगर करून तयार केलेल्या ज्या आपल्या लेण्या असतात त्या टाईपमध्ये. जसं की आपल्याकडे वेरूळची लेणी आहे, कैलास लेणी आहे. त्याप्रमाणे दक्षिणमध्ये रॉक कट जे आहे, ती वास्तुकला ही पल्लवांनी सुरू केलेली आहे. पल्लव हे दक्षिण भारतातील रॉक कट स्थापत्याचे आद्य प्रवर्तक होते. काय होते? आद्य प्रवर्तक होते. त्यांनी डोंगरात कोरून गुफा मंदिरे निर्माण केली आहे आणि हे सगळी जी गुफा मंदिरे आहेत, ही ना हिंदू गुफा म्हणून म्हणजे हिंदू देवदेवतांच्या गुफा आहेत. उदाहरणार्थ महाबलीपुरम किंवा मामल्लपुरम ही काय आहे, जो राजा होता मामल्लपुरम त्याच्या नावावरून त्या महाबलीपुरमचं मामल्लपुरम असं नाव केलं होतं. इथे स्मारक आहे. तर ही राजा नरसिंहवर्मन एक याच्या काळातील आहेत. म्हणजे हा जो राजा आहे नरसिंहवर्मन यालाच मामाला असे म्हणले जाते. तसेच पंचरथ व गंगेचा अवतार किंवा अर्जुनाची तपश्चर्या या गुफा सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतात. या गुफेमध्ये पल्लवांचे जे स्थापत्यकलेचे योगदान आहे ते आपल्याला दिसतं. त्यानंतर संरचनात्मक दगडी मंदिरे. जे पल्लवांनी जे पहिल्यांदा लेण्यापासून मंदिरे सुरू केली होती, त्याच्यानंतर हळू-हळू त्यांचं कन्व्हर्ट त्यांनी संरचनात्मक संरचनात्मक मंदिरांकडे केले आहे. दक्षिण भारतातील मंदिर स्थापत्याचा पाया ठेवला आहे. म्हणजे ही जी संरचनात्मक मंदिरे आपण म्हणतो, त्यांनाच ते दक्षिण भारतातील जे मंदिर स्थापत्य झाले. त्यानंतर चोळ आणि पांड्य काळात विकसित झाला त्याचा हा पाया म्हणून त्यांच्याकडे या संरचनात्मक मंदिरांकडे पाहिले जाते. त्यानंतर दुसरं जे आहे महाबलीपुरम येथील म्हणजे एक्झाम्पल सांगायचं तर महाबलीपुरम. तुम्ही बघा बऱ्यापैकी एक्झाम्पल सांगायचं ना महाबलीपुरम कांचीपल्ली आलं तुम्हाला काही आठवलं नाही. तुम्ही फक्त बलीपुरम हा एकच शब्द यूज करून तुम्ही आमच्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही त्याची माहिती देऊ शकता. तर महाबलीपुरम येथे ईश्वर मंदिर सुद्धा आहेत, जे की संरचनात्मक मंदिराचं उदाहरण आहे. त्यानंतर तिसरं कला शिल्पकला. पल्लव शिल्पांमध्ये सौंदर्य, सजीवता व कथाशैली दिसून येते. म्हणजे जे आपण म्हणतो ना, की वास्तविकता किंवा जे सौंदर्य, सजीवता, कथनशैली म्हणजे एक हुबेहूब त्यांच्या चित्रामधून आपल्याला किंवा त्या म्हणजे ह्याच्यामधून तुम्हाला दिसून येतात. शिव व विष्णू, दुर्गा यांसारख्या देवतांची प्रभावी संकल्प आहे. तर या शिल्पकलामध्ये शिव, विष्णू, दुर्गा यांसारख्या देवतांची प्रभावी शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात. अर्जुनाची तपश्चर्या हे कथानप्रधान. इथे काय आहे कथानप्रधान भित्तिशिल्प उत्कृष्ट उदाहरण आहे. म्हणजे अर्जुनाची जी तपश्चर्या म्हणून जे शिल्पकला आहे, त्याचं त्यांनी भित्तिशिल्प तयार केलेलं आहे. ते या शिल्पकलेचं एक उत्तम उदाहरण म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. नंतर कास्य शिल्पकला. पल्लवांनी काश्य मूर्तिकलेचा प्रारंभिक विकास केला. काय विकास केलेला आहे? प्रारंभिक विकास केलेला आहे आणि पुढे चोलकालीन प्रसिद्ध कास्य कलेचा पाया घातला. म्हणजे काय आहे, यांनी फक्त जे स्टार्टिंगला म्हणतो आपण, ते स्टार्टिंगला सुरुवात आपल्याला पल्लवांकडे पाहायला भेटते. कास्य शिल्पकलेची आणि चोलका जे साम्राज्य होता, चोल काळातील साम्राज्य होतं, त्यांनी कास्य कलेचा एकदम मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आपल्याला इथे पाहायला मिळतो. त्यानंतर पल्लवांच्या साहित्य क्षेत्रातील योगदान. संस्कृत व तमिळ साहित्याचा विकास म्हणजे पल्लव काळामध्ये संस्कृत आणि तमिळ त्यातल्या त्यात फोकस करायचं म्हटलं तर तमिळ साहित्याचा विकास आपल्याला झालेला पाहायला मिळतो. म्हणजे जी सुरुवात असतो, पाया जो असतो तो पल्लवाच्या काळामध्ये सुरू झाला. पल्लव दरबार हा संस्कृत व तमिळ विद्वानांचा केंद्रबिंदू होता. म्हणजे काय आहे बघायचं संस्कृत आणि तमिळ दोन्ही पण विद्वानांचा केंद्रबिंदू म्हणजे कोण होते? ते पल्लव साम्राज्य होतं. म्हणजे अनेक पल्लव राजे स्वतः साहित्यिक सुद्धा होते. उदाहरणार्थ महेंद्रवर्मन फर्स्ट याचे संस्कृत नाटक. कोणते नाटक आहे? संस्कृत हां, तमिळ नाही. संस्कृत नाटक आहे मत्स्यविलास प्रहसन. हे सुद्धा एक गाजलेल्या प्रकारचे एक नाटक किंवा पुस्तक आहे. त्यानंतर शिलालेख परंपरा. पल्लवांचे शिलालेख संस्कृत व तमिळ. इथं बघा असं नाहीये की फक्त साउथ इंडियनला किंवा दक्षिण भारतात आहे म्हणून फक्त तमिळ भाषाच आहे. तर त्यांनी संस्कृत आणि तमिळ या दोन्ही भाषेमध्ये आढळतात. तर त्यामध्ये जे संस्कृत भाषेतले जे आपले शिलालेख आहेत, ते शैक्षणिक व प्रशासकीय भाषा म्हणून वापरलेले. म्हणजे इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे, की बाबा पल्लव काळातील जी प्रशासकीय भाषा किंवा शैक्षणिक भाषा होती, ती तर तमिळ नसून तर कोणची होती? संस्कृत होती. यामुळे त्यांच्या द्विभाषी प्रशासनाची साक्ष मिळते. नंतर तिसऱ्या गोष्ट आहे लिपीचा विकास. पल्लवांनी ग्रंथलिपीचा विकास केला, जी तमिळ प्रदेशात संस्कृत लेखनासाठी वापरली जाते. तर ही बघा
जी लिपी आहे, वेगवेगळ्या लिपी आहेत. त्यामध्ये संस्कृतमधील ही एक प्रकारची ग्रंथलिपी एक ग्रंथलिपी त्याचा विकास किंवा याच्या लेखनासाठी वापर पल्लवांनी इथे केला आहे. पुढे याचाच प्रभाव तमिळ लिपीच्या विकासावर पडला आहे. म्हणजेच शेवटी दोन्ही पण आहे संस्कृत आणि तमिळ ह्या दोन्ही पण गोष्टी एकत्र वापरतो. त्यामुळे ज्या संस्कृत लिपीचा आहे तो ऑटोमॅटिक प्रभाव हा तमिळ लिपीवर सुद्धा पडलेला आपल्याला इथं पाहायला मिळतो. तर उदाहरण महाबळीपुरम येथील ग्रंथलिपी दिसली आहे. तुम्हाला काय बोललो होतो, की जवळ प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल हे महाबलीपुरम इथले दिसेल. काही गोष्टी सोडल्या तर. त्यानंतर भक्ती चळवळीसाठी अ, भक्ती चळवळीला पाठबळ म्हणजे पल्लवांच्या आश्रयामुळे शैव व वैष्णव भक्ती चळवळीचा प्रसार झाला. नयमार म्हणजे शैव पंथ व अलवार हे म्हणजे वैष्णव पंथ. म्हणजे इथे पहा तुम्हाला दिसेल की शैव म्हणजे शिवसाठी शिवची भक्ती करणारे व अलवार म्हणजे विष्णूची भक्ती करणारे असे 2 पंथ इथे निर्माण झालेले होते. त्याला सुद्धा पल्लवांनी ना पाठबळ दिलेला आहे. यामध्ये अप्पा, संबंध, सुरंदर यांच्या भक्तिपर तमिळ काव्य आणि तमिळ शिवसाहित्याचा पाया घेतला. म्हणजे जे संत होऊन गेले किंवा जे साहित्यिक होऊन गेले, त्यांनी काय केलं येथे तमिळ शैव साहित्याचा त्यांनी इथे पाया घातलेला आपल्याला दिसून येतो. निष्कर्ष काय आहे तर आता याचा निष्कर्ष लिहायचा नाही मी तुम्हाला मागच सांगितलेलं आहे, की कांचीच्या पल्लवांनी दक्षिण भारतातील कला व साहित्याला शाश्वत स्वरूप दिले. शाश्वत स्वरूप दिले म्हणजे काय झालं, की युद्ध वगैरे याच्या काळामध्ये कसे कधी कला असे पूर्ण प्रॉपरली विकसित झालेलेच नाही. पण पल्लवांच्या काळामध्ये साहेब स्थिर असल्यामुळे त्यांना कला आणि साहित्याला प्रोत्साहन देऊन त्यांनी एक त्याचा चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे. याचा प्रभाव चोळ व पाटण राजवटीला पडलेला आहे. आजही महाबळेश्वर येथील स्मारक आहे व तमिळ भक्ती साहित्याच्या पल्लवांच्या सांस्कृतिक वारशाची साक्ष देते. म्हणजे महाबळेश्वर असं ठिकाण आहे, की जे पल्लवांच्या सांस्कृतिक वारशाची साक्ष देत आहे. थँक तुम्हाला कसा व्हिडिओ वाटलाय याचं कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक